मेळघाटातील आदिवासी बहुल भागात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप गंभीर बनलेला आहे. शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही अनेक गावांमध्ये नागरिकांना आजही पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचं चित्र आहे. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या विविध पाणीपुरवठा योजनांची कामे अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय. अमरावती जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी मेळघाटातील पाणी टंचाईच्या प्रश्नांवर प्रशासनावर गंभीर आरोप केलेले आहेत. त्यांनी सांगितलं की जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून संबंधित विभागाकडून केवळ कागदोपत्री कामे दाखवली जात आहेत. प्रत्यक्षात अनेक गावांमध्ये नळ योजना सुरूच झालेल्या नाहीयेत. विशेषतः गंगारखेडा 14 गावे पाणीपुरवठा योजनेचं काम गेल्या 7 वर्षांपासून अपूर्ण असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. या योजनेमुळे परिसरातील अनेक गावांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार होते, मात्र अद्याप काम पूर्ण झाले नसल्यामुळे नागरिकांना त्याचा कोणताही लाभ मिळालेला नाहीये. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. एमजीपी विभागाची यंत्रणा या कामात निष्क्रिय असून ठेकेदारांना मोकळे रान दिले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय. अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे होत असल्यानं शासनाचा निधी वाया जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगलेली आहे. दरम्यान मेळघाटातील पाणी टंचाईचा प्रश्न तातडीनं सोडवून अपूर्ण योजना पूर्ण कराव्यात, तसेच संबंधित कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मेळघाटमध्ये जल जीवन मिशन योजनेअंतर्गत प्रचंड प्रमाणात फक्त भ्रष्टाचार सुरू आहे. आपण पाहू शकता, हे टाकी आहे अर्धवट झालेली. हे गांगरखेडा 14 गाव पाणी पुरवठा योजनेचं काम आहे. या कामाकरिता मागील 5-6 वर्षापासून काम सुरू असून अद्यापही याचं काम, पाईपलाईनचं काम, टाकीचं काम या 14 गावांमध्ये पूर्ण झालेलं नाही आहे. आमच्या आदिवासी जनतेला अद्यापही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या योजनेसोबतच चिखलदरा, बागलिंगा आणि धारणीमधील अशा काही योजना आहेत ज्या एमजीपीच्या माध्यमातून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू आहे, परंतु 5-6 वर्षापासून सुद्धा या योजना पूर्ण झालेल्या नाही आहे. आणि माझी तात्काळ या अधिकाऱ्यांना, सरकारला विनंती आहे की या ज्या अर्धवट योजना आहे या पूर्ण झाल्या पाहिजे. आमच्या आदिवासी बांधवांना पाणी मिळालं पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे. याकरिता त्यांनी सगळ्यांनी पुढाकार घेऊन या पूर्ण केल्या पाहिजे. धन्यवाद. जल जीवन मिशन के जो काम चालू है चिखलदरा तालुका में कोरडा ग्राम पंचायत, गांगरखेड़ा ग्राम पंचायत, कोयलर ग्राम पंचायत, ये जितने भी ग्राम पंचायत है 14 गांव को पानी पुरवठा का योजना एमजीपी का माध्यम से चालू है. फिर भी 5-6 साल होने के बावजूद भी अभी भी उनका काम अपूर्ण ही है, पूरा हुआ ही नहीं है और काम पूरा सक्सेस हुआ नहीं यार. पानी कल लोग दर भटक रहे, लोग कहाँ से ला रहे पानी उनको ही मालूम है. ये मेलघाट की जो आदिवासी जनता है इनको इतना तकलीफ हो रहा है पानी से कि पानी का अलावा लोगों को कुछ भी नहीं होना, सिर्फ पानी होना. पानी नहीं तो ये काम जल्दी से जल्दी गवर्नमेंट इस पे ध्यान दे और इसको जल्दी से जल्दी करने को बोलो और ये जल्दी होने को ना, ऐसा मैं आशा करके गवर्नमेंट से मैं ऐसे निवेदन करता कि जल्दी से जल्दी करे और जनता को पानी मिलना चाहिए. ये बोल के मैं 2 शब्द मेरा धन्यवाद.